काय सरपंच, काय परिस्थिती? अहो आमच्या शेतकऱ्याची परिस्थिती फार बेकार झालेली आहे आणि पूर्ण गाव बेकलंय सर. आमचं एखादा शेतकरी वाचला नाही पाण्यापासून. तुम्ही चला आणि बघा कशी परिस्थिती झाली शेतकरी. चला चला बघू. चला. राजभाऊ, राजभाऊ, अहो इकडे या. मंत्री आलेत ना आपली शेती बघायला. तुमच्या वावर गेलंय पाण्यात सगळं. मंत्री साहेब पूर्ण सारखी पाण्यात गेलेली आहे. नमस्कार सरकार, माय बाप नमस्कार. तुम्हाला कोपऱ्यापासून नमस्कार. मी आता उभा आहे. हे शेततळ नाही, माझा वावर आहे. पाना माझी सगळी सरकी पाण्यात गेलीये. शेतकऱ्याची काळजी सरकारला आहे. पंचनामा होतील, योग्य ती मदत तुम्हाला भेटेल. अहो साहेब, माझं सगळं उद्ध्वस्त झालंय. माझ्या सगळ्या घरात पाणी शिरलंय. माझा सगळा संसार उघड्यास आलाय. आता सांगा ना, 10-12 दिवसावर दिवाळी आली आहे. लेकरं कपड्यासाठी रडतायत. आता काय त्यांना घेऊन देणार आहे मी? माझा सगळा संसार उद्ध्वस्त झालाय साहेब. आम्हाला रडायला सुद्धा माणूस नाही राहिला. काय आमची अवस्था पहा ना तुमच्या डोळ्यानं. थांबा, आपल्या सरकारनं योजना जाहीर केली. योजना नको साहेब, आम्हाला आमचं आयुष्य द्या. तुमचं भाषण नको, आम्हाला न्याय द्या. थांबा साहेब, या शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करा. नाही गड्या पाऊल माझं आयुष्य गेलं रे देवा, तर या सरकारला नुसती पाहणीच दिसते. थकलं नाही